Okay, so once again, very warm welcome in the Anchor batch. तर या ठिकाणी सर्वांना पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. Wish you all of you the happy Teachers Day to all of you. Okay, yes, Aishwarya, Parth, Shravani, then Shreya, Vaishnavi. ओके, देन दिव्या आली आहे. चला ठीक आहे, तर स्टार्ट करूया. आज आपल्याला वन शॉट लेक्चर बघायचंय करंट इलेक्ट्रिसिटीचा. तर या ठिकाणी टायटल लिहितोय मी. सर्वात पहिले मी पेन चेकअप करतोय, रेड कलर मध्ये टायटल लिहितो. चला ठीक आहे, तर या ठिकाणी बघा आपला 9th नंबरचा चॅप्टर आहे करंट इलेक्ट्रिसिटी. एकदम छोटा चॅप्टर आहे करंट इलेक्ट्रिसिटी आणि महत्वाचा बी चॅप्टर आहे. एकदम इझी चॅप्टर आहे. आता करंट इलेक्ट्रिसिटी नाव ऐकलं की थोडं तुम्हाला असं वाटेल की यार हा चॅप्टर जो आहे तो हार्ड आहे, बट हा चॅप्टर तसा नाहीये. इलेक्ट्रोस्टॅटिक्स तर का एवढा चॅप्टर हार्ड नाहीये, एकदम इझी आहे. तरी पण मला वाटतं आय थिंक तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर इझी गेला असेल, कारण की आपण खूप डिटेलमध्ये वन शॉट लेक्चर त्याचं कव्हर अप केलं. तर इच अँड एव्हरी डेरिव्हेशन मी तुम्हाला समजून सांगितलं होतं, बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, गॉस लॉचं आपण ऍप्लिकेशन प्रत्येक ठिकाणी आपण तुम्हाला मी समजून सांगितलं होतं. ओके, आठवलं सर्वांना? यस. तर आता बघा या ठिकाणी करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, आता मला सांगायची काही गरज नाहीये. द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, बरोबर आहे. म्हणजे जेव्हा चार्ज फ्लो होतो तर विथ रेस्पेक्ट टू टाइम, समजा चार्ज जर फ्लो होत असेल तर याला आपण काय म्हणतो, करंट फ्लो होत आहे आपण असं म्हणतो. म्हणजे चार्ज फ्लो होत आहे यालाच आपण काय म्हणतो, करंट फ्लो होत आहे. आणि चार्ज एका ठिकाणी स्टेशनरी आहे, त्याच्यावर त्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती किंवा त्या चार्जमुळे बाकीच्या सिस्टीमवर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असते, या गोष्टी आपण मागच्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर मध्ये डिस्कस केल्या. ओके, चला विदाउट वेस्टिंग एनी टाइम आता डायरेक्टली आपण काय करूया, चॅप्टरला सुरुवात करूया. कारण की आपलं हे सीईटीचं नीटचं वन शॉट लेक्चर आहे, याच्यामध्ये बाकी इंट्रोडक्टरी पार्ट महत्वाचा नाही तेवढा, बरोबर आहे. तर सर्वात पहिले बघा या चॅप्टर मध्ये आपण सर्वात पहिल्यांदा काय डिस्कस करणार आहोत. ओके, एकदा मला मेसेज बघू द्या. यस, ऑल सेट आहे. नाहीतर असं होणे की मी फक्त बोलालोय आणि तुम्ही फक्त म्हणताय की सर आवाज येत नाहीये, सर आवाज येत नाहीये. ओके, असं होणे. चला या ठिकाणी बघा सर्वात पहिल्यांदा आपल्याला डिस्कस करायचंय, रेड कलरचा पेन घेतो. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला किर्चॉफ लॉ डिस्कस करायचा आहे. ओके, तर या ठिकाणी मी लिहितोय टायटल किर्चॉफ लॉ, किर्चॉफ्स लॉ. तर याच्यामध्ये दोन लॉ आहेत. तर फर्स्ट लॉ जो आहे याच्यामधला किर्चॉफचा फर्स्ट लॉ जो आहे तर त्याला आपण म्हणतो करंट लॉ, किंवा त्यालाच आपण म्हणतो जंक्शन लॉ, किंवा ठीक आहे याला तुम्ही दोन पैकी कोणतं बी नाव तुम्ही देऊ शकता. ओके, पुस्तकामध्ये या ठिकाणी बघा काय म्हणले, किर्चॉफ लॉज ऑफ द इलेक्ट्रिक नेटवर्क म्हणलेलं आहे. याला तुम्ही करंट लॉ पण म्हणू शकता किंवा जंक्शन लॉ पण म्हणू शकता. तर या ठिकाणी मी लिहितोय करंट लॉ. यस, तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय करंट लॉ, किंवा त्याच्यानंतर यालाच तुम्ही काय म्हणू शकता, जंक्शन लॉ पण म्हणू शकता. ओके, एकदम इझी आहे बघा. आता किर्चॉफ बाबाचं म्हणणं काय आहे आपल्याला समजून घ्यायचंय. ओके, तर उद्या बैल पोळा आहे. तर आपल्या क्लास मधले बैल सॉरी विद्यार्थी आलेत का नाही? हा, सर्वांना हॅपी बर्थडे. सर्वांना नाही, सर्वांना नाही, सॉरी. ओके, सर्वांना बैल पोळ्याच्या ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा. चला ठीक आहे रे. ओके, टाइमपास नाहीये, आपलं वन शॉट लेक्चर आहे, आपलं वन शॉट लेक्चर कॅरी करायचंय. तर या ठिकाणी बघा करंट लॉ किंवा जंक्शन लॉ आपल्याला काय सांगतोय, काहीच नाहीये बघा. खूप कॉम्प्लेक्स सर्किट असेल, म्हणजे या ठिकाणी समजा एकूण एक वायर अशी आलेली आहे, त्याच्यानंतर ही वायर इकडे गेलेली आहे, त्याच्यानंतर एकूण एक अशी वायर आलेली आहे, आणि ही वायर इकडे गेलेली आहे, त्याच्यानंतर इथून वायर आलेली आहे, ती वायर कुठंच गेलेली नाहीये. समजा असं एक जंक्शन असेल तर हा जो कॉमन पॉइंट आहे, म्हणजे ज्या ठिकाणी खूप सारे कंडक्टर्स वगैरे येत असतात, तर या कॉमन पॉइंटला आपण काय म्हणतो, जंक्शन म्हणतो. जसं की रेल्वेचं जंक्शन असतं, बरोबर आहे. खूप साऱ्या रेल्वेज एका ठिकाणी येत असतात, तर त्याला आपण काय म्हणतो, जंक्शन म्हणतो, बरोबर आहे. उदाहरणार्थ समजा आपलं वाराणसी जंक्शन असेल, त्याच्यानंतर आपलं महाराष्ट्रामधलं विचार करायला गेलं तर जळगाव जंक्शन आहे, मुंबई जंक्शन आहे, बरोबर आहे, नांदेड जंक्शन आहे. खूप सारे असे महाराष्ट्रामध्ये जंक्शन आहे. त्याच्यानंतर इकडे सोलापूर जंक्शन आहे, मिरज जंक्शन आहे, सांगली आहे, नाशिक जंक्शन नाही, कारण की नाशिकला फक्त वन वे रूट आहे, बरोबर आहे. ओके, म्हणजे नाशिकचं कसं आहे बघा, रेल्वे स्टेशन असं आहे, एकदम ट्रॅक वन वे रूट आहे. तर या ठिकाणी समजा इथून जर पुण्याला फाटा फुटला तर या ठिकाणी काय होतं, जंक्शन होतं. आता भविष्यामध्ये तो फाटा फुटणार आहे, लवकरच नाशिकला पण येणार आहे.
ओके, दिव्या म्हणते हॅपी टीचर्स डे टू यू सर, यू आर द बेस्ट टीचर्स फॉर द फिजिक्स. यस, इट्स माय प्लेजर. कारण की तुमच्यासारखे विद्यार्थी मला भेटले हेच माझं भाग्य आहे. कारण की आजकाल असे विद्यार्थी भेटत नाहीये. ओके, चला ठीक आहे. तर जंक्शन म्हणजे सर्वांना समजलं. तर या ठिकाणी बघा इथून करंट येत आहे, तर या करंटला आपण I1 नाव देऊया. ओके, या करंटला आपण काय नाव देऊया? I1. एकदम इझी आहे बघा, I1. त्याच्यानंतर समजा हा करंट इकडे गेलेला आहे, तर याला आपण नाव देऊया I2. त्याच्यानंतर इकडून करंट आलेला आहे, याला तुम्ही नाव द्या I3. इकडून करंट आलेला आहे, याला नाव द्या तुम्ही I4. आणि हा पण करंट इकडे गेलेला आहे, याला तुम्ही नाव द्या I5. म्हणजे I1, I3, I4. तर ही काय आहेत राजांनो? इनकमिंग करंट आहेत. कारण की I1, I3 आणि I4 these are the currents which are coming to the junction. Am I correct? याच्यामध्ये कोणाला काय डाऊट? ओके, अच्छा. श्रेया म्हणते सर आम्ही खूप त्रास देतो तुम्हाला, तुम्ही लेक्चर नाही घेतल्यावर. नाही, याचा त्रास काय, तुमची एक्झाम जवळ आलेली आहे. ओके, बट एक्झाम पोस्टपोन होते MSc CET ची, त्याच्यामुळे आपला सिलेबस म्हणजे एक चालू आहे. कारण की आतापर्यंत समजा तुमची एक्झामची डेट फिक्स झाली असते तर आतापर्यंत कधीच आपला सिलेबस संपला असता. कारण की रिस्पॉन्सिबिलिटी मी जी घेतलेली आहे ती खतम करणं माझी जिम्मेदारी आहे. ओके, आणि MSc CET च्या अगोदरच आपण सिलेबस खतम करूया. इव्हन तुमची नीट एक्झाम होण्याच्या अगोदरच आपण वन शॉटचे लेक्चर आहेत ते आपण कव्हर अप करूया. हा, त्याच्यानंतर आपण MCQ वगैरे पुढे घेऊया. ओके, हा. तर या ठिकाणी बघा, ओके, तर एकदम इझी आहे बघा. काय म्हणतोय, किरचॉफ बाबाचा जो करंट लॉ आहे, करंट ऍट द एनी जंक्शन इज द झिरो. ओके, याचं जे स्टेटमेंट बघा, स्टेटमेंट काय आहे याचं स्टेटमेंट, द करंट ऍट एनी जंक्शन इज द झिरो. याला मी आता ग्रीन कलर मध्ये लिहितोय. द करंट ऍट एनी जंक्शन, ओके, एनी जंक्शन इज झिरो, किंवा समेशन ऑफ करंट ऍट एनी जंक्शन इज झिरो, किंवा इनकमिंग करंट इक्वल्स टू आउटगोइंग करंट. म्हणजे याला म्हणण्याच्या खूप साऱ्या प्रोसेस आहेत, तुम्ही म्हणू शकता. ओके, आता मी म्हणलं की मी गरीब नाहीये. हा, ऍक्च्युअली कसं आहे, मला तुम्हाला कसं सांगायचं नाही. ओके, मी गरीब नाहीये असं जर समजा मी म्हणलं, बघा मी श्रीमंत नाहीये, मी असं म्हणलं मी श्रीमंत नाहीये, याचा अर्थ काय होतोय, मी गरीब आहे. म्हणजे दुसऱ्या एक फॉर्म मध्ये सेंटेन्स निघतं ना. मग तसंच करंट ऍट एनी जंक्शन इज झिरो असेल तर याला तुम्ही म्हणू शकता इनकमिंग करंट इक्वल्स टू आउट गोईंग करंट. इनकमिंग करंट इक्वल्स टू आउट गोईंग करंट. ओके, इनकमिंग कॉल सर्वांना माहित आहे. हाँ सर, ये कैसे पता नहीं है. ओके, इनकमिंग कॉल इक्वल्स टू आउट गोईंग कॉल असं आहे. येस, आलं लक्षामध्ये. ओके, मग मला सांगा या ठिकाणी इनकमिंग करंट कोणकोणते आहेत रे? इनकमिंग करंट आहे I1, त्याच्यानंतर काय आहे I3 आहे, त्याच्यानंतर आहे I4. ओके, विच इज इक्वल्स टू आउट गोईंग करंट कोणकोणते आहेत? या ठिकाणी आहे I2 प्लस त्याच्यानंतर आहे I5. ओके, म्हणजे जो करंट जंक्शन कडे येत आहे त्याला तुम्ही पॉझिटिव्ह घ्या. दोज करंट विच आर कमिंग टू द जंक्शन इज द पॉझिटिव्ह. याला तुम्हाला काय घ्यायचंय? पॉझिटिव्ह घ्यायचंय. म्हणजे इनकमिंग करंटला तुम्हाला काय घ्यायचंय? पॉझिटिव्ह घ्यायचंय, आणि आउटगोईंग करंटला तुम्हाला निगेटिव्ह घ्यायचंय. म्हणजे तुम्ही इक्वल टू च्या पलीकडे शिफ्ट केलं तर हे पॉझिटिव्ह येणारच आहे. म्हणजे इनकमिंग करंट इक्वल्स टू आउटगोईंग करंट. ओके, या ठिकाणी लिहितो मी इनकमिंग करंट विच इज इक्वल्स टू आउटगोईंग करंट. आता याच्यावर न्यूमरिकल येणार आहेत बरं, आणि तुम्ही असं समजू नका की हा लॉ इझी आहे म्हणजे याच्यावर लॉ म्हणजे न्यूमरिकल्स वगैरे येणार नाहीत, पण याच्यावर पण न्यूमरिकल्स येणार आहेत. ओके, या ठिकाणी लिहितोय आउटगोईंग यस करंट. ओके, चला ठीक आहे. सो दिस इज द करंट लॉ ऑर द जंक्शन लॉ. आय होप सर्वांना समजलं असेल. त्याच्यानंतर आता पुढचं आपल्याला घ्यायचंय व्होल्टेज लॉ. तर याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन बघा. फर्स्ट लॉ मध्ये साइन कन्व्हेन्शन काय आहेत? इनकमिंग करंट काय असतो? पॉझिटिव्ह असतो. या ठिकाणी मी लिहितो साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन आर व्हेरी इम्पॉर्टंट. कधी कधी MCQ मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड मध्ये साइन कन्व्हेन्शन विचारले जाऊ शकतात. ओके, साइन कन्व्हेन्शन. हा, माझ्यासोबत तुम्ही लिहून घ्या साइन कन्व्हेन्शन. ओके, तर या ठिकाणी पहिलं साइन कन्व्हेन्शन आहे बघा, इनकमिंग करंट. या ठिकाणी पहिलं साइन कन्व्हेन्शन आहे इनकमिंग करंट. इनकमिंग करंटला तुम्हाला काय घ्यायचंय रे? इनकमिंग करंटला तुम्हाला काय घ्यायचंय? पॉझिटिव्ह घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर सेकंड आहे आउट गोईंग करंट. ओके, आउट गोईंग करंट. तर आउट गोईंग करंटला तुम्हाला या ठिकाणी काय घ्यायचंय?
निगेटिव्ह घ्यायचे. म्हणजे या वरच्या डायग्राम मध्ये तुम्ही असं लिहू शकता, कशा पद्धतीने लिहू शकता बघा. या ठिकाणी वरच्या डायग्राम मध्ये I1, त्याच्यानंतर I3 काय आहे, इनकमिंग असल्यामुळं पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर I4 काय आहे, इनकमिंग आहे, त्याच्यानंतर मायनस I2 काय आहे, आउटगोईंग आहे, आणि मायनस I5 काय आहे, यस काय आहे, I5 हा आउटगोईंग करंट असल्यामुळे तो पण मायनस येतो. म्हणजे समेशन ऑफ ऑल करंट या ठिकाणी काय येणार आहे, समेशन ऑफ I small I as I vary from 1 to n which is equal to काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे तुम्ही असं पण सांगू शकता, ओके, ज्यांचं मॅथ आहे त्यांना एकदम वेल समजलेलं आहे आणि ज्यांचं मॅथ नाहीये त्यांना पण एकदम व्यवस्थित समजलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर यस आहेत आज भरपूर सारे विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर आता बघा पुढचा जो लॉ आहे किर्चॉफ बाबाचाच लॉ आहे, तर त्याला आपण म्हणतो व्होल्टेज लॉ, किंवा याला आपण काय म्हणतो, यस या ठिकाणी व्होल्टेज लॉ किंवा द लूप लॉ. तर सेकंड लॉ आहे किर्चॉफ बाबाचा. पहिला लॉ आपण कोणत्या कलरचा पेन लिहिता, ओके चला ठीक आहे, ब्ल्यू कलरचा पेन घेतोय. तर वेअर इज द ब्ल्यू कलर, यस. तर सेकंड लॉ तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे, आणि सेकंड लॉ खूप इम्पॉर्टंट आहे बरं. या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे बी मध्ये व्होल्टेज लॉ किंवा यालाच तुम्ही लूप लॉ, ओके लूप लॉ पण म्हणू शकता किंवा किर्चॉफ व्होल्टेज लॉ पण म्हणू शकता. ओके चला ठीक आहे. किर्चॉफ लॉ फॉर द हीट रेडिएशन. किर्चॉफ लॉ फॉर द हीट रेडिएशन म्हणलं की आपल्या रेडिएशन चॅप्टर मधला लॉ कोणता होता, ऍब्सॉर्प्टिव्हिटी इक्वल्स टू एमिसिव्हिटी. ओके, मग या ठिकाणी किर्चॉफ व्होल्टेज लॉ म्हणलं की हा वेगळा झाला. ओके, म्हणजे केटीचा किर्चॉफ लॉ वेगळा आणि करंट लॉ वेगळा आणि व्होल्टेज लॉ वेगळा, येते लक्षामध्ये. ओके, आता व्होल्टेज लॉ काय सांगतोय बघा, या ठिकाणी एक डायग्राम सांगतो. या ठिकाणी बघा व्होल्टेज लॉचं स्टेटमेंट येतो, समेशन ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज द पोटेन्शियल डिफरन्सला आपण काय म्हणतो, IR म्हणतो, प्लस ऑल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस, दॅट इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेसला आपण इप्सिलॉन ने इंडिकेट करतो, विच इज इक्वल टू काय असतो, 0 असतो. ओके, व्हॉट इज द किर्चॉफ करंट लॉ. करंट लॉ काय होता रे, द समेशन ऑफ द करंट ऍट द जंक्शन इज द 0. म्हणजे करंटचं जे समेशन आहे ऍट द जंक्शन, ओके ऍट द जंक्शनला काय असेल, 0 असेल. मग तसंच या ठिकाणी व्होल्टेज मध्ये काय असतं, व्होल्टेज लॉ मध्ये समेशन ऑफ द व्होल्टेज, अरे लक्ष द्या इकडं, हो का, V इक्वल्स टू काय असतं रे, IR असतं. सही बात है सर, ये तो हमने 9th स्टैंडर्ड में स्टडी किया था, देन उसके बाद हमने 10th स्टैंडर्ड में स्टडी किया था, 11th में स्टडी किया था, एंड 12th स्टैंडर्ड में हमने बोर्ड एग्जाम में भी स्टडी किया था. V इक्वल्स टू काय असतं, IR असतं. म्हणजे हे IR म्हणजे काय असतं, व्होल्टेज असतं. म्हणजे समेशन ऑफ व्होल्टेज, दॅट इज याला तुम्ही समेशन ऑफ V पण लिहू शकता, बट पुस्तकामध्ये IR लिहिलेलं असल्यामुळे मी पण IR लिहिलेलं आहे. ओके, कारण की तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये. म्हणजे समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ द इप्सिलॉन म्हणजे काय असतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असतो. ओके, मग समेशन ऑफ द व्होल्टेज प्लस समेशन ऑफ द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज इक्वल्स टू 0. लक्षामध्ये, याला तुम्ही याचं स्टेटमेंट कसं म्हणू शकता, the algebraic sum of the potential difference, that is the algebraic sum of the potential difference means summation of IR, and the electromotive forces, that is the summation of epsilon in a closed loop is 0. पण लूप कसा असला पाहिजे, इन अ क्लोज्ड लूप. म्हणजे क्लोज्ड लूप मध्ये काय असलं पाहिजे, या ठिकाणी समेशन ऑफ व्होल्टेज प्लस करंट. अरे लक्षात आले का, बघा क्लोज लूप आहे आणि क्लोज लूप मध्ये समेशन ऑफ व्होल्टेज म्हणजे समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस इक्वल्स टू काय असलं पाहिजे, 0 असलं पाहिजे. ओके, आता याची एक डायग्राम आहे, डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर डायग्राम तुम्हाला लक्ष देऊन बघावं लागेल, कारण की याचे जे साइन कन्व्हेन्शन आहे, साइन कन्व्हेन्शन खूप महत्वाचे आहेत. आता आपण काय केलं, या ठिकाणी इकडे एक आपण बॅटरी घेतलेली आहे, डायग्राम मी ग्रीन कलर मध्ये ड्रॉ करतो. ओके, आपण काय केलं, व्होल्टेज लॉ मध्ये किंवा लूप लॉ मध्ये इकडे एक आपण अशी छोटीशी बॅटरी घेतली. त्याच्यानंतर याला आपण काय केलेलं आहे, स्टार्टिंगला रेजिस्टन्स आपण कनेक्टेड केलेला आहे. त्याच्यानंतर याला मी काय केलं, पुढं एक जंक्शनला कनेक्ट केलं, त्याच्यानंतर हा पुढे गेला, आणखीन एक मी रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. ओके, आणि हा जो रेजिस्टन्स आहे इकडल्या मी बॅटरीला कनेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आणखीन एक इथं रेजिस्टन्स कनेक्टेड आहे. ओके, त्याच्यानंतर या जंक्शन मध्ये आणखीन एक रेजिस्टन्स कनेक्टेड आहे. ओके, आणि इथं आणखीन एक रेजिस्टन्सेस कनेक्टेड आहे. ओके, तर ही डायग्राम आहे या ठिकाणी. आता बघा मी नामकरण करतो या डायग्रामचं. तर या ठिकाणी बघा काय असतं, इप्सिलॉन नॉट म्हणजे बॅटरी 1 आणि इप्सिलॉन 2 म्हणजे इप्सिलॉन 1 म्हणजे बॅटरी 1, इप्सिलॉन 2 म्हणजे बॅटरी 2. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी हा रेजिस्टन्स आहे, याला तुम्ही R1 म्हणा, या रेजिस्टन्सला तुम्ही R2 म्हणा,
या रेजिस्टन्सला तुम्ही R3 माना आणि या रेजिस्टन्सला तुम्ही R4 माना. अरे तुम्ही अशी अरेंजमेंट केलेली आहे. ओके, अशी अरेंजमेंट तुम्हाला बोर्डाच्या बुकने दिलेली आहे आणि तुम्ही पण अशाच प्रकारची अरेंजमेंट करू शकता. येते लक्षामध्ये? ओके, आता मला सांगा या पॉइंटला, आता व्हिडिओला मी थोडं बंद करतो कारण की तुमच्या लक्षात येईल, पूर्णपणे स्क्रीन तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ओके, येते का? 1 मिनिट लक्ष द्या. आता मला सांगा या बॅटरी मधून करंट फ्लो होतोय त्याला आपण I1 मानलं, सही बात आहे सर. त्याच्यानंतर आता आपण पॉइंट देऊया, या पॉइंटला म्हणा A, त्याच्यानंतर या पॉइंटला म्हणा B, या पॉइंटला म्हणा C, या पॉइंटला म्हणा D, या पॉइंटला म्हणा E. ओके, किंवा त्यांनी ई मानलेलं नाहीये, त्यांनी डायरेक्टली एफ घेतलेला आहे. पुस्तकात जसं घेतलं आपण तसं घेऊया. या ठिकाणी एफ माना आणि याला जी माना. तर त्यांनी ई पॉइंट कोणता घेतलेला आहे पुस्तकामध्ये, असा कोणताच त्यांनी दिलेला नाहीये. ओके, तुम्ही तसं सिरियली घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी हा जो रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्सला आपण R5 मानलेला आहे. आता मला सांगा या ठिकाणी कोणत्या ठिकाणी, याला थोडी इकडे घेतो, हा वर घेतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर आता मला सांगा या बॅटरी मधून, कोणत्या बॅटरी मधून, लेफ्ट हँड साइडच्या बॅटरी मधून करंट फ्लो झालाय I1. ओके, आता हा जो करंट आहे हा करंट काय झालेला आहे, इथून इकडे गेलेला आहे, त्याच्यानंतर हा करंट काय आलेला आहे, खाली आलेला आहे आणि या करंटला आपण नाव दिलेलं आहे I3. त्याच्यानंतर हा जो करंट आहे इकडल्या बॅटरी वाटा जो करंट फ्लो झालेला आहे I2. त्याच्यानंतर यस, ओके, आणि त्याच्यानंतर हाच करंट जो I1 आहे तो रिटर्न आलेला आहे. डायग्राम तुम्हाला ऍज इट इज लिहायचा. त्याच्यानंतर हाच करंट काय झालेला आहे, इकडे रिटर्न आलेला आहे, याला तुम्ही नाव दिलेलं आहे I2. आता मला सांगा या ठिकाणी बघा तुम्ही लूप कोणता घेताय ते महत्वाचं आहे. इन द क्लोज लूप, समजा आपण जर लूप असा घेतला, या ठिकाणी ABFG, ABFGA, जर हा तुम्ही लूप घेतला, लूप इज व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही लूप कोणता घेताय ते महत्वाचं आहे. ओके, आता नीट लक्ष देऊन इकडे ऐका. तुम्ही लूप जो आहे तो कोणत्या डायरेक्शनला घेताय, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुमच्या मनात असतं तुम्ही लूप कसा घेताय. आता पुस्तकामध्ये त्यांनी जो ABFGA बघा, ABFGA हा जो लूप आहे तो कसा आहे, क्लॉकवाईज आहे. कसा आहे लूप, हा लूप कसा आहे, असा क्लॉकवाईज आहे. ओके, तर या क्लॉकवाईज लूप मध्ये मला सांगा I1 आणि R1 म्हणजे तुम्हाला माहिती आहे समेशन ऑफ, दॅट इज द, मी म्हणू शकतो I1 आणि R1. त्याच्यानंतर या ठिकाणी जो करंट आहे तो I3 आहे, त्याच्यानंतर हा R5 आहे. आता याची जी डायरेक्शन आहे बघा, डायरेक्शन कशी घ्यायची, म्हणजे समेशन ऑफ IR याची डायरेक्शन म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सची डायरेक्शन कशी घ्यायची. म्हणजे समजा डायरेक्शन जर तुम्ही लूप समजा ज्या डायरेक्शनला घेतलेला आहे आणि त्याच डायरेक्शनला करंट फ्लो होत असेल, बघा या ठिकाणी हा वरचा पॉइंट प्लस आहे आणि खालचा पॉइंट मायनस आहे. आता मी रिपीट सांगतोय बरं, साइन कन्व्हेन्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ज्या डायरेक्शनला तुम्ही लूप घेतलेला आहे त्याच डायरेक्शनला समजा जर करंट फ्लो होत असेल, आणि करंट कसा फ्लो होतो, ऑलवेज फ्रॉम पॉझिटिव्ह टू द नेगेटिव्ह, ही गोष्ट सर्वांना माहित आहे. ओके, मग या डायरेक्शन करंट कसा फ्लो व्हायलाय बघा बरं, करंट असा फ्लो व्हायलाय, सही बात आहे सर. आणि तुम्ही लूप कसा घेतलेला आहे, तुम्ही लूप पण त्याच डायरेक्शनला घेतलेला आहे. म्हणजे दोघांची डायरेक्शन सेम असेल तर व्होल्टेजचं जे साईन आहे ते काय करा, नेगेटिव्ह घ्या. जर डायरेक्शन सेम असतील, कुणाच्या करंटची आणि लूपची डायरेक्शन सेम असेल तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे हे I1 R1 म्हणजे काय असतं राजांनो, I1 आणि R1 असतं पोटेन्शियल डिफरन्स. तर या पोटेन्शियल डिफरन्सला काय करा, नेगेटिव्ह करा, म्हणजे उलट करा. येते लक्षामध्ये, जर सेम डायरेक्शन असेल तर नेगेटिव्ह घ्या. त्याच्यानंतर आता मला सांगा या ठिकाणी, ओके व्हिडिओला मी स्टॉप करतोय, तर या ठिकाणी बघा, याला मी आता खाली घेतो, तर कोणत्या ठिकाणी बघता, या ठिकाणी लक्ष द्या, या ठिकाणी. ओके, मला सांगा या ठिकाणी हे I3 आहे, त्याच्यानंतर हे R5 आहे, हे पण निगेटिव्ह येणार आहे कारण की तुमचं करंट या डायरेक्शनला फ्लो होतोय आणि लूप पण तुमचा त्या डायरेक्शनला आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी I1 आहे, R3 आहे, त्याच्यानंतर हा मायनस I1 आणि R3, यामध्ये पण मायनस का आहे, कारण की करंट तुमचा या डायरेक्शनला फ्लो होतोय आणि लूप पण तुमचा त्या डायरेक्शनला आहे. म्हणजे मायनस I1 R1 मायनस I3 R5 मायनस I1 R3 प्लस प्लस. त्याच्यानंतर आता हे झालं समेशन ऑफ द, या ठिकाणी आपण स्टार्टिंगला काय घेतलेलं आहे, समेशन ऑफ द पोटेन्शियल डिफरन्सेस इन द क्लोज लूप. म्हणजे या क्लोज लूप मध्ये तुम्ही ऑल समेशन्स घेतलेले आहेत, या लक्षामध्ये तुमच्या. त्याच्यानंतर तुम्हाला काय घ्यायचंय, समेशन ऑफ द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस, दॅट इज द समेशन ऑफ
E1 दॅट इज द इप्सिलॉन 1. ओके, या ठिकाणी तुम्ही इप्सिलॉन 1 म्हणू शकता किंवा याला तुम्ही सरळ असं या ठिकाणी एनसीईआरटी मध्ये E1 दिलेलं आहे, तुम्ही E1 म्हणू शकता, विच इज इक्वल टू काय असतं, 0 असतं. म्हणजे हे समेशन ऑफ E1 म्हणजे याला तुम्ही इप्सिलॉन नॉट किंवा इप्सिलॉन 1 म्हणा, कारण की या ठिकाणी इप्सिलॉन 1 दिलेला आहे. मग मला सांगा राजांनो, या ठिकाणी E1 इक्वल टू व्हॅल्यू काय येणार आहे, इप्सिलॉन नॉट 1 किंवा इप्सिलॉन 1 इक्वल टू व्हॅल्यू काय येणार आहे, I1 R1 त्याच्यानंतर प्लस या ठिकाणी I3 R5 प्लस या ठिकाणी काय येणार आहे, यस I1 आणि R3 येणार आहे. बरोबर आहे, म्हणजे मायनसच्या टर्म काय झालेल्या आहेत, प्लस बनलेला आहे. म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इक्वल टू काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स असतं, जर समजा लूपची डायरेक्शन सेम असेल तर. येथे लक्षामध्ये, ओके. तर अशाच प्रकारे आपल्याला आता हा जो करंट लॉ आहे किंवा सॉरी व्होल्टेज लॉ आहे, तो आपल्याला काय करायचा आहे, आता या लूपसाठी वापरायचा आहे. कोणत्या लूपसाठी, बघा इकडं कन्फ्युजन होत असेल तर विचारा. आता इकडला जो लूप आहे, कोणता लूप, हो का, हा जो आहे DCBFD म्हणजे किंवा CBFDC हा जो लूप आहे, तो तुम्ही काय घ्या, या ठिकाणी अशा प्रकारे घ्या, इकडं या डायरेक्शनला घ्या, म्हणजे अँटी क्लॉकवाईज घ्या. आणि करंटची पण डायरेक्शन कशी आहे, या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, या ठिकाणी निगेटिव्ह आहे. करंटची आणि लूपची डायरेक्शन तुम्ही काय केलेली राजांनो, सेम घेतलेली आहे. येथे लक्षामध्ये करंटची आणि लूपची डायरेक्शन तुम्ही काय केलेली आहे, सेम घेतलेली आहे. तर मग याच ठिकाणी बघा, आता लूप मध्ये, कोणत्या लूप मध्ये तुम्हाला बघायचं आहे, इन द लूप CBFDC या लूप मध्ये मला सांगा, स्टार्टिंगला मी काय घेतो, I2 घेतो, हा सर, त्याच्यानंतर R2 घेतो. आता हे मायनस येतं, कारण की ज्या डायरेक्शन मध्ये लूप आहे त्याच डायरेक्शन मध्ये करंट फ्लो होते, म्हणजे मायनस आलं. त्याच्यानंतर मायनस या ठिकाणी काय येईल, I3, त्याच्यानंतर R5, त्याच्यानंतर मायनस या ठिकाणी R4 इंटू या ठिकाणी काय येणार आहे, I2 येणार आहे, विच इज इक्वल टू, किंवा या ठिकाणी तुम्ही समेशन घेऊ शकता, प्लस या ठिकाणी इप्सिलॉन 2 विच इज इक्वल टू 0. इथे लक्षामध्ये, म्हणजे समेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इक्वल टू तुम्हाला काय घ्यायचंय, 0 घ्यायचंय. म्हणजे हा जो लॉ आहे, हा लॉ तुम्हाला काय करायचा, या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला सर्किट वगैरे देणार आहेत, आणि त्या ठिकाणी तुम्हाला कधी कधी काय देतील, I देतील, R1 देतील, I2 देतील, R2 फाइंड आउट करायला सांगतील. ओके, आणि तुम्हाला या ठिकाणी लूपची डायरेक्शन देतील, करंटची डायरेक्शन देतील, तर तुम्हाला साइन कन्व्हेन्शनचा यूज करायचा आहे. समेशन ऑफ IR घ्यायचंय, म्हणजे I1 R1 मायनस I2 R2 घ्यायचंय, म्हणजे जे येईल ते प्लस येईल किंवा मायनस येईल ते तुम्हाला घ्यायचंय. आलं लक्षामध्ये, डायरेक्शन सर्वात महत्वाची आहे, याच्यामध्ये सायन्स कन्व्हेन्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, चला ठीक आहे. आय होप सर्वांना समजलं असेल, कारण की खूप डिटेल मध्ये सांगितलेलं आहे मी. बघा एकदा मी रिपीट करतो, जर समजा लूप आणि करंट एकाच डायरेक्शनला असेल तर I1 R1 म्हणजे IR ची जी साइन कन्व्हेन्शन आहे, जे साइन आहे ते निगेटिव्ह घ्यायचं. एकाच डायरेक्शनला असेल, लूपचं आणि करंटचं डायरेक्शन एकच असेल तर निगेटिव्ह घ्या. लूप आणि करंट अपोजिट डायरेक्शनला असतील तर पॉझिटिव्ह घ्या. यस, आलं लक्षामध्ये. आता याच्यानंतर आपल्याला पुढचा कन्सेप्ट बघायचा आहे, तो आहे व्हीटस्टोन ब्रिज. ओके, टायटलला सर्वांनी साइन कन्व्हेन्शन्स लिहून देऊ का? ओके, या ठिकाणी साइन कन्व्हेन्शन लिहितो मी. साइन कन्व्हेन्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. साइन कन्व्हेन्शन्स. ओके, फर्स्ट साइन कन्व्हेन्शन काय आहे, ग्रीन कलरचा पेन. यस, फर्स्ट साइन कन्व्हेन्शन, करंट अँड लूप सेम डायरेक्शन. जर समजा करंट अँड लूपची डायरेक्शन सेम असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचंय, व्होल्टेज जो आहे तो तुम्हाला काय घ्यायचा आहे, निगेटिव्ह घ्यायचा आहे. तर तुम्हाला निगेटिव्ह साइन घ्यायचंय. कशाचं, I आणि R चं तुम्हाला काय करायचंय, निगेटिव्ह साइन घ्यायचंय. I इंटू R म्हणजे काय असतं, व्होल्टेज असतं. म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ IR याचं साइन तुम्हाला निगेटिव्ह घ्यायचंय, म्हणजे व्होल्टेजचं साइन तुम्हाला राजानो काय घ्यायचंय, निगेटिव्ह घ्यायचं. आता खूप डीप मध्ये सांगतोय, तरी मी तुमच्या लक्षात येत नसेल तर काय हरकत नाही. ओके, तर त्याच्यानंतर बघा, करंट अँड लूप अपोजिट डायरेक्शनला असतील, करंट अँड लूप अपोजिट डायरेक्शन्स ला असतील, तर अपोजिट डायरेक्शन असेल तर त्या ठिकाणी काय घ्यायचं, तुम्हाला व्होल्टेज पॉझिटिव्ह घ्यायचं. काय घ्यायचं बघा, या ठिकाणी व्होल्टेज तुम्हाला निगेटिव्ह घ्यायचं, या ठिकाणी व्होल्टेज काय घ्यायचंय, पॉझिटिव्ह घ्यायचंय. आणि व्होल्टेजला तुम्ही काय म्हणू शकता, I इंटू R म्हणू शकता. या ठिकाणी व्होल्टेजला तुम्ही I इंटू R म्हणू शकता, म्हणजे प्रोडक्ट ऑफ द करंट अँड द रेझिस्टन्स. यस, आय होप सर्वांना समजलं असेल. समजलं असेल तर मला कमेंट मध्ये कळवा, जेणेकरून लगेच मला पुढचा कन्सेप्ट जो आहे व्हीटस्टोन ब्रिज कडे मूव्ह करता येईल. आणि याच्यावर 100% न्यूमरिकल येणार आहे. बघा, करंट इलेक्ट्रिसिटी मधून एकतर किर्चॉफ लॉवर येणार नाही, किर्चॉफ लॉच्या करंट लॉवर येणार नाही, बट मी या ठिकाणी सांगतो व्होल्टेज लॉवर
किंवा लूप लॉवर 100% तुम्हाला न्यूमरिकल येणार आहे. तुम्हाला सर्किट देतील आणि त्या ठिकाणी करंट वगैरे देतील आणि फाइंड आउट करा म्हणतील, रेजिस्टन्स फाइंड आउट करा म्हणतील, करंट फाइंड आउट करा म्हणतील, त्याच्यानंतर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स फाइंड आउट करा म्हणतील. आणि कसं फाइंड आउट करायचं हे नंतर आपण एमसीक्यू मध्ये बघणारच आहोत, कशा टाईपचे सर्किट असतात आणि कसं फाइंड आउट करायचं. ओके, आता त्याच्यानंतर आपण सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघणार आहोत, त्याचं नाव आहे व्हीटस्टोन ब्रिज. ओके, तर या ठिकाणी टायटल लिहा, व्हीटस्टोन ब्रिज. ओके, व्हीट म्हणजे गहू, व्हीटस्टोन ब्रिज. आता व्हीटस्टोन ब्रिज काय असतो बघा, व्हीटस्टोन ब्रिज इज यूज टू फाइंड आउट द अननोन रेजिस्टन्स. समजा आता मला सांगा या ठिकाणी राजांनो हा पेन आहे. आता सपोज असं कन्सिडर करा की हा पेन नसून या ठिकाणी एक कंडक्टर आहे आणि या कंडक्टरचं मला काय करायचं आहे, रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. किंवा इन्सुलेटर आहे तर या इन्सुलेटरचं मला काय करायचं आहे, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर हे जे अननोन रेजिस्टन्स आहे मी बाय युझिंग व्हीटस्टोन ब्रिज फाइंड आउट करू शकतो. बरोबर आहे, चला ठीक आहे. तर या ठिकाणी व्हीटस्टोन ब्रिजचं ऍप्लिकेशन म्हणजे काय, टू फाइंड आउट द रेजिस्टन्स, अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण व्हीटस्टोनचा उपयोग करत असतो, व्हीटस्टोन ब्रिजचा आपण उपयोग करत असतो. ओके, या ठिकाणी याचं ऍप्लिकेशन लिहितो स्टार्टिंगला, टू फाइंड आउट अननोन रेजिस्टन्स मीन्स इट इज युज्ड. कधी कधी एक्झाम मध्ये एमसीक्यू मध्ये हा क्वेश्चन विचारला असतो, जाऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इज द ऍप्लिकेशन ऑफ द व्हीटस्टोन ब्रिज. ओके, हा तर राईट डाऊन, टू फाइंड आउट unknown resistance अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी यूज करावा लागतो. ओके, त्याच्यानंतर बघा, जर समजा जो रेजिस्टन्स आहे तो 10 ओहम टू 100 ओहम असेल तरच या ठिकाणी तुम्हाला व्हीटस्टोन ब्रिज यूज करता येतो. जर रेजिस्टन्स त्या बॉडी मधलं जे रेजिस्टन्स आहे मोर दॅन 100 ओहम असेल तर त्या ठिकाणी आपल्याला व्हीटस्टोन ब्रिजचा यूज करता येत नाही. ही बात म्हणजे ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. ओके, त्याच्यानंतर आता व्हीटस्टोन ब्रिजची डायग्राम आहे. डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट. डायग्राम केअरफुली बघा आणि डायग्राम वरूनच तुम्हाला सगळ्या गोष्टी आता कळणार आहेत, व्हीटस्टोन ब्रिज ऍक्च्युअल मध्ये कसा वर्क करतोय. ओके, आता या ठिकाणी काय आहे, अशा टाईपचं तुम्ही एक नेटवर्क घेतलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही एक काय केलेलं आहे, रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर हा एक पॉईंट आहे, त्याच्यानंतर इकडे तुम्ही एक रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर इथे एक तुम्ही असा एक रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे जो की व्हेरिएबल आहे आणि या ठिकाणी तुम्ही एक रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे ज्याचं तुम्हाला काय करायचंय, रेजिस्टन्स फाइंड आउट करायचंय. ओके, त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी मध्ये एक गॅलोनोमीटर कनेक्ट केलेला आहे. हा, तर मला सांगा आता या ठिकाणी तुम्ही याला बॅटरीला कनेक्ट केलं, त्याच्यानंतर याला तुम्ही कशाला कनेक्ट करता, बॅटरीला कनेक्ट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी एक स्विच वापरू शकता. बिलकुल तुम्ही स्विच वापरू शकता, वापरायचे असेल वापरा किंवा डायरेक्ट कनेक्शन द्या. तर या ठिकाणी ही बनलेली आहे डायग्राम ऑफ द व्हीटस्टोन ब्रिज. आता या ठिकाणी मला सांगा राजांनो, बॅटरी मधून करंट, आता बघा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह हा करंट फ्लो होतो, म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. तर या ठिकाणी बॅटरी मधून I1 करंट फ्लो झालाय. ओके, आता हा जो I1 करंट आहे, आता याची काही आपण नामकरण करूया. या ठिकाणी ए आहे, त्याच्यानंतर याला तुम्ही बी म्हणा, त्याच्यानंतर याला तुम्ही सी म्हणा आणि याला तुम्ही काय म्हणा, डी म्हणा. ओके, आणि गॅलोनोमीटरला आपण जी ने इंडिकेट केलेला आहे. आता मला सांगा या ठिकाणी आपण नामकरण करूया ब्ल्यू पेननं. तर I1 करंट फ्लो होत आहे, तर I1 करंट काय झालेला आहे, या ठिकाणी डिवाइड झालेला आहे. आता हा झाला I2 करंट आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आता त्यांनी थोडे जे साइन कन्व्हेन्शन आहे थोडे वेगळे यूज केलेले आहेत. त्यांनी काय म्हणले, हा जर समजा I करंट फ्लो होत असेल आणि हा डिवाइड झालेला आहे I1 आणि I2 मध्ये, चालेल अशी पण गोष्ट करूया. म्हणजे I करंट इक्वल्स टू तुम्ही I1 प्लस I2 मानू शकता, बरोबर आहे, असं म्हणू शकतो. त्यानंतर हा I1 करंट पुढे आलेला आहे. त्याच्यानंतर I1 करंट हा दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. तर इकडे जो करंट फ्लो झालेला आहे तो IG फ्लो झालेला आहे आणि इकडे जो फ्लो झालेला आहे तो काय असेल, I1 मायनस IG करंट असेल. ओके, त्याला तुम्ही I3 पण म्हणू शकता. त्याच्यानंतर हा करंट इकडे आलेला आहे आणि तोच करंट आता काय आलेला आहे, खाली आलेला आहे. त्याच्यानंतर इकडून I2 करंट आलेला आहे. आता या ठिकाणी IG प्लस I2, इकडे करंट किती फ्लो होणार आहे, I2 प्लस या ठिकाणी IG आणि तोच करंट या ठिकाणी वर गेलेला आहे. आता हे जे रेजिस्टन्सेस आहेत, रेजिस्टन्सेसला आपण नाव देऊया, रेजिस्टन्सेसला आपण ब्लॅक कलर मध्ये नाव देऊया. तर या ठिकाणी रेजिस्टन्सला पहिल्यांदा रेजिस्टन्सला नाव P दिले, त्याच्यानंतर दुसऱ्या रेजिस्टन्सला नाव Q दिले, त्याच्यानंतर याला नाव दिले S, याला नाव दिले पुस्तकामध्ये, याला काय नाव दिले, R दिले. या ठिकाणी तुम्ही ABCD PQRS LN MN XPR ओके XYZ तुम्ही काही बी नामकरण करू शकता रेजिस्टन्सेसचं.
म्हणजे या ठिकाणी जो पी आहे, पी ला तुम्ही काही म्हणू शकता, क्यू ला तुम्ही काही म्हणू शकता. आता या ठिकाणी जो आय आहे तुम्ही त्याला I1 म्हणा, त्याच्यानंतर I2 प्लस I3 घ्या, असं बी तुम्ही घेऊ शकता. येथे लक्षात तुमच्या. ओके, आता बघा या ठिकाणी त्याच्यानंतर काय होतंय. सर्वात पहिल्यांदा मला सांगा, आता या ठिकाणी जंक्शन आहेत, कोणकोणते जंक्शन आहेत रे? बघा या ठिकाणी जंक्शन आहे A1, इथं आहे बी, त्याच्यानंतर सी जंक्शन आहे आणि डी जंक्शन आहे. ओके, तर हे जंक्शन आहेत. मग करंट ऍट द जंक्शन काय असतो? 0 असतो, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मला सांगा आपला व्होल्टेज लॉ कुणाचा? किर्चॉफ बाबाचा व्होल्टेज लॉ काय आहे? ओके, व्हॉट इज द व्होल्टेज लॉ ऑफ द किर्चॉफ? काय सांगतो? Yes, the summation of the potential difference and the electromotive force is equals to 0. Is equals to काय असतं? 0 असतो, बरोबर आहे. आता मला सांगा सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करूया. कशामधला? हे डेरिव्हेशन महत्वाचं आहे बरं, डेरिव्हेशन महत्वाचं नाही पण कन्सेप्ट महत्वाचा आहे. पोटेन्शियल डिफरन्स आपण हे ए आणि बी मधला आपण पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करूया. म्हणजे VAB which is equals to याला असं म्हणू शकतो VA मायनस VB, याला या पोटेन्शियल डिफरन्सला मी असं म्हणू शकतो. ओके, आता पोटेन्शियल डिफरन्स इक्वल्स टू काय असतं मला सांगा? अरे V इक्वल्स टू काय असतं? IR. सही बात आहे सर, V इक्वल्स टू IR होत आहे. तर मला सांगा या ठिकाणी, मग या ठिकाणी करंट काय आहे? करंट सर I1 आहे, लिहा ना पण. त्याच्यानंतर रेजिस्टन्स काय आहे? R म्हणजे या ठिकाणी P आहे, जो की आपल्याला माहित आहे. बघा P आणि Q हे रेजिस्टन्सेस आपल्याला माहित आहेत. एस जो रेजिस्टन्स आहे तो चेंज व्हायलाय आणि आर रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे ज्याचा रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे त्याला तुम्ही काय केलेलं आहे, इथं कनेक्ट केलेला आहे, इथं आर ला. येतं लक्षामध्ये. आणि हा रेजिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. आणि हा रेजिस्टन्स कसा आहे? हा व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. एस जो रेजिस्टन्स आहे तो कसा आहे? व्हेरिएबल रेजिस्टन्स. आणि हा जो आर आहे, आर काय आहे राजांनो? अननोन रेजिस्टन्स. जो रेजिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायचा. आणि पी आणि क्यू काय आहेत? नोन रेजिस्टन्स आहेत. मग मला सांगा या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स VAB मध्ये VA मायनस VB असतो आणि विच इज इक्वल टू IR म्हणजे या ठिकाणी करंट I1 आणि हे P असतं. त्याच्यानंतर तसंच तुम्ही या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स कशामध्ये फाइंड आउट केला? AD मध्ये फाइंड आउट केला, AB मध्ये पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट केला. ओके, मग AB मधला पोटेन्शियल डिफरन्स काय येतो रे? अरे एबी मधला नाही, एडी मधला. ओके, मग या ठिकाणी एडी मधला पोटेन्शियल डिफरन्स काय येतो? VA मायनस काय येतो? VD येतो. त्याच्यानंतर या ठिकाणी काय येतं? I2 इंटू या ठिकाणी यस रेजिस्टन्स आहे, I2 इंटू यस येतं. सही बात आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स कशामध्ये फाइंड आउट करता? पोटेन्शियल डिफरन्स BC मध्ये फाइंड आउट करा, वरच्या याच्यामध्ये. ओके, वरच्या ब्रँच मध्ये BC मध्ये फाइंड आउट करा. तर या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स ऑफ BC which is equals to काय या ठिकाणी? VB मायनस VC which is equals to काय येणार या ठिकाणी? यस, I1 मायनस IG येणार आहे. I1 मायनस IG इंटू या ठिकाणी जे रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स काय या ठिकाणी? Q आहे, तर याला तुम्ही Q माना. ओके, चला फास्ट घ्यायचं थोडं. त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा आणखीन एक आहे CD. तर या CD ला तुम्ही काय लिहू शकता? यस, या ठिकाणी CD. ओके, CD किंवा तुम्ही या ठिकाणी DC घ्या. करंट कसा फ्लो होत आहे? DC. दॅट इज द काय येणार आहे या ठिकाणी? VD मायनस VC. तर या ठिकाणी बघा VD मायनस VC काय येणार आहे या ठिकाणी? I2 प्लस IG इंटू या ठिकाणी काय येणार आहे? R येणार आहे. आणि त्याच्यानंतर हा जो गॅल्व्हनोमीटर आहे याच्यामध्ये पण रेजिस्टन्स असतो. म्हणजे B आणि D याच्यामध्ये करंट काय फ्लो होतो किंवा व्होल्टेज काय होतं? व्होल्टेज बिटवीन द B अँड D दॅट इज द गॅल्व्हनोमीटर. त्या जंक्शन मधून B आणि D दॅट इज द VB मायनस यालं VD. ओके, VB मायनस काय आलं? हे VD आलं. तर याच्यामधलं काय असतं? करंट काय असतं बघा? IG असतं आणि रेजिस्टन्स काय आहे? कॅपिटल G आहे. तर या ठिकाणी काय येणार आहे? यस, IG इंटू काय येणार आहे? कॅपिटल G येणार आहे. या गोष्टी सर्वांना समजल्या? ओके, इथपर्यंतच्या गोष्टी सर्वांना क्लिअर आहेत का? मला लवकर मेसेज मध्ये सांगा. यस, ओके. आता मला सांगा या ठिकाणी पोटेन्शियल ऍट द बी. आता जर समजा आपण या यस रेजिस्टन्सला आपण असं मूव्ह केलं. ओके, व्हीटस्टोन ब्रिजचा जो कन्सेप्ट आहे तुमचा लाईफ टाइम क्लिअर होईल. हा होईल दमानं पण एकदम लाईफ टाइम क्लिअर होईल. तर या ठिकाणी यस रेजिस्टन्स काय राजांनो? व्हेरिएबल आहे. म्हणजे याला तुम्ही मूव्ह करताय आणि याला तुम्ही असं मूव्ह करताय जेणेकरून या गॅल्व्हनोमीटर मध्ये जे डिफ्लेक्शन आहे म्हणजे जो करंट आहे तो 0 असेल. मला सांगा नो डिफ्लेक्शन कधी राहील?
डिफ्लेक्शन 0 कधी होईल? जेव्हा करंट फ्लो होत नसेल तेव्हा. सही बात आहे सर, बरोबर आहे. मग या ठिकाणी यस रेजिस्टन्सला तुम्हाला असं व्हेरिएबल करायचंय, असं चेंज करायचंय जेणेकरून करंट काय असला पाहिजे? 0 असला पाहिजे. मग मला सांगा याच्यामध्ये जर करंट 0 असेल तर याचं जे व्होल्टेज असेल ते काय असेल रे? व्होल्टेज सेम असेल. जेव्हा त्याच्यामध्ये डिफरन्सच नसेल म्हणजे व्होल्टेज सेम असेल, म्हणजे या ठिकाणी बघा मी असं म्हणू शकतो का VBD which is equals to काय असेल? VB which is equals to काय असेल? किंवा VBD which is equals to VB minus VD which is equals to 0 असेल. म्हणजे कधी 0 असेल? जेव्हा potential that is potential at the B which is equals to potential at the D. म्हणजे VB ला तुम्ही VD ने रिप्लेस करू शकता. बघा मग ज्या ठिकाणी VB आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करा? VD लिहा. ओके, मग या ठिकाणी काय आहे बघा, या ठिकाणी आहे VD. हा, त्याच्यानंतर बी च्या ठिकाणी तुम्ही काय लिहा? डी लिहा. ओके, आल्या गोष्ट लक्षामध्ये. म्हणजे या ठिकाणी काय येईल बघा, यस लक्षात आलंय का? आपल्याकडे टाइम किती? 2 मिनिटं शिल्लक आहेत. आता मी काय करतो, याला मी हेच करतो. ओके, इकडे शिफ्ट करतो. मी काय केलंय जरा, या ठिकाणी व्हेरिएबल रेजिस्टन्सला आपण असं मूव्ह केलं जेणेकरून गॅल्व्हनोमीटर मध्ये जे आपलं जे करंट आहे ते 0 झालं पाहिजे. म्हणजे नो डिफ्लेक्शन. गॅल्व्हनोमीटरनं डिफ्लेक्शन दाखवाय नाही पाहिजे. आणि कधी दाखवत नाही गॅल्व्हनोमीटर? जेव्हा आपण एक प्रॉपर रेजिस्टन्स सिलेक्ट करू. आणि प्रॉपर रेजिस्टन्स जेव्हा सिलेक्ट केला, गॅल्व्हनोमीटर मध्ये करंट हा 0 असतो. म्हणजे पोटेन्शियल VB आणि VD काय असतं? इक्वल असतं. पोटेन्शियल इक्वल असेल तर पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज द VBD काय असतो? 0 असतो. येते लक्षामध्ये. म्हणजे VB ला तुम्ही VD ने रिप्लेस करू शकता. ज्या ठिकाणी VB आहे त्या ठिकाणी VD लिहा. तर या ठिकाणी मला सांगा आता इक्वल टर्म कोणत्या आहेत बघा. इक्वल टर्म राजांनो कोणत्या आहेत? या ठिकाणी पेन चेंज करून घेतो मी. आता मेन तुम्हाला डेरिवेशन लक्षात येईल. एक मिनिट, ये क्या हो गया प्रभू? इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट, इलेक्ट्रिसिटी. आता बघा या ठिकाणी मी याला असं लिहू शकतो VA मायनस VD विच इज इक्वल टू I1P. हा, त्याच्यानंतर VA मायनस VD विच इज इक्वल टू I2S. ओके, त्याच्यानंतर VD मायनस VC विच इज इक्वल टू I2 प्लस IG. ओके, मग या ठिकाणी IG करंट काय रे? IG करंट 0 आहे कारण की त्याच्यामधून करंट फ्लो होत नाही. मग IG करंट 0. ओके, तर या ठिकाणी I2R आलं. त्याच्यानंतर VB मायनस या ठिकाणी काय येणार आहे? यस, आता B ला तुम्हाला काय करायचंय? VD लिहायचंय. या ठिकाणी ज्या ठिकाणी B आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचंय? VD लिहायचंय. तर या ठिकाणी VD मायनस काय येईल? एक मिनिट. B च्या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचंय बघा? D लिहायचंय. ओके, नाही हा पॉईंट नाही, हा चौथा पॉईंट घ्या. हा चौथा पॉईंट. या D च्या ठिकाणी D's घ्या. हा पॉईंट विसरून जा. हा घ्या, हा पॉईंट घ्या. हा याला तुम्ही ऍज इट इज लिहा VD मायनस VC विच इज इक्वल टू काय येणार आहे? आता हा IG करंट 0 झाला म्हणजे काय येणार आहे? I2R येणार आहे. ओके, आणि हा वरचा काय येणार आहे? I1 येणार आहे.